पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले एक खुळ्या गप्रो चालता हो हाय किती सांगत दिलंस तमाका काय माहित पांडू जा जाऊन झोप जा दत्ता भाऊ नेने काकांका कोणी मारले मी तुम्ही ना अरे हे मेल्या आता तोंड बंद करतोस का नाही रागवले मायनू दत्ता भाऊ रागवले नाही 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 तुम्ही नाही काय केलं सुशल्यान मारलात ना पांडू नाही मागच्या वेळी पण असंच झालेला ना सगळी जण म्हणाली की तुम्हीच मारलास चालता हो निघाय सोड रागवले मी जात आहे मी लोक काहीतरी बडबड करत बसता दत्ता शांत हो रे बाबा ते का काय कळता देविका बाय घाबरा नको हा काही एक झालेला नाही आणि हा या बघा उद्या पूजा हा सगळ्यांका लवकर उठू भया सगळ्यांनी लवकर झोपा आणि पूर्वा देविका तुझ्याच खोलीत झोपतला हा हो आजी चल देवी काय झालं काही नाही तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय एक विचारू तुझी हरकत नसेल तर तू कधीपासून परमिशन मागायला लागलास नाही पण असं फॅमिली मॅटर्स मध्ये डायरेक्ट बोलणं बरोबर दिसत नाही ना म्हणून म्हणतोय बोल तुझ्यापासून काय लपवायचं रे अभिराम हे नेने प्रकरण नेमकं काय आहे त्यांचा खून झाला ऐन मांडवात फोन आला सगळं वातावरणच बदललं आणि तो पांडू तो म्हणतोय की खून तुम्ही केला किंवा त्या सुषमाने ते पांडूचं काही म्हणावं नको घे तो काही बडबडत असतो हो पण तो का म्हणतोय असं म्हणजे खून झाला इथपर्यंत ठीक आहे पण तुम्ही त्यांचा खून केला असं त्यांनी का विचारलं बघ विश्वास नेने काकांना खूप आधीपासून आमच्या प्रॉपर्टीचे व्यवहार सांभाळतात म्हणजे अगदी अण्णांचं मृत्यूपत्र पण त्यांनी तयार केलं पण त्यांचं असं म्हणणं आहे की ती रस्त्याला कशी जमीन आहे ना ती अण्णांनी त्यांच्या नावावर केली याचे पुरावे नाही आहेत त्यांच्याकडे असं ते म्हणतात आणि याच्यावरून वाद झाले होते हो पण मग तू जाऊन सॉल्व्ह करायचं ना अरे आम्ही सॉल्व्ह करण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो पण तिथे त्यांच्यावर कोणीतरी वार केला होता आणि गावात अशी अफवा पसरली की आम्ही त्यांच्यावर वार केला पण मग ह्या सगळ्याशी त्या सुषमाचा काय संबंध नाही त्यांनी तिचंही नाव घेतलं अरे या दरम्यान सुषमाचं आणि वकिलांचं खूप चांगलं होतं
आम्हाला वाटलं की हे सगळं तेच करतायत की काय, कारण आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो ना तेव्हा त्याच्या अगोदर सुषमा तिकडे गेली होती. त्यांचे पण वाद सुरू झाले होते. म्हणजे वार कुणी केला हे कोणालाच माहित नाही. नाही, पण आता नेने काकांचा खून झाला म्हणजे संशयाची सोयी आमच्यावर येणारच. याच टेन्शन आहे रे मला. त्यात घरात काही प्रॉब्लेम चालू आहेत. काय घडतंय, कशामुळे घडतंय काहीच कळत अभिराम, नाही. जा, उद्या लवकर उठायचं ना, झोप जा. गुड नाईट. या काय देविका, काय काय करतस? वहिनी तांदूळ कुठे आहेत? जरा भात लावून घेते. अगो घेताय मी सगळा. तू ह्या सगळा थांबव बरा. अहो काय झालं? काही चुकलं का माझं? तसा नाही गो, नवी नवरी ना तू. अजून हातावरची मेहंदी पण तशीच हा. अभिराम भाऊजी माका काय म्हणतील? लग्न झाल्या झाल्या माझ्या बायकोक वहिनीन रांदूक लावलंय. असं काही म्हणणार नाही तर ते. माहिती अगो, मस्करी करते. पण मला आवडतं स्वयंपाक करायला. माका पण आवडता. लग्न झाल्यापासून मीच तर हैराणतय. आता तू ना या रांदू वाडूच्या भानगडीत पडू नकोस. अगो नवीन लग्न हा, राजा राणीचा संसार हा तू करा. हा अहो पण इतकी वर्ष सगळं तुम्हीच करत आलाय. पुढे पण मीच करीन. सगळ्यांका माझ्या हातच्या जेवणाची सवय झालेली हा ना. हो. आणि आता अचानक ह्या सगळ्याच्या चवी बदलल्या तर खाणार हा काय कोण? काळजी नको करू, मी काय ना, मी करीन सगळं. अहो पण तुम्ही एकट्याच काय काय कराल? अगो मदत लागली की बोलवीन ना तुका. पण होय आता तू थांबू नको. पूजक बसूचा हा ना. हो. जा नीट तयार हो, केस बांध, गुरुजी येतील. हो. जा जा जा. जाते. आणि हा लक्षात ठेव, फैसला सगळा मीच बघत जाईल. बोलवला तरच यायचा. हा माका पण कळता, आधी रांधणार मग या घराची मालकीण म्हणून नांदणार. पण मी पण बघतय. पंचामृताचं भांडण आणते. नाथा, नाथा, इले दादा नू काय पूजेचं कोणाकोणाक सांगितलंस? हो गावकऱ्यांका सांगितलंय मी. हं. पण उशीर झालो ना, पण सगळ्यांका सांगू जमलं नाही माका. बरं झाला, सांगू नको. नेनेचं झाला म्हणून गावात वातावरण भलताच हा ना. काय आजाराने गेले असते तर ठीक होता, पण खून झालो हा ना, मग माणसं आधी घाबरली. वय तांब्यात पळी तावण काय आणलं का? सगळी तयारी हा, तुमच्या बाजूकच हा बघा. अरे हो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सॉरी, लेट झाला ना. गावात आलं की डोळा कधी लागतो तेच कळत नाही. उठायचं ठरवलं तरी उठता येत नाही. वाव, मस्त. कुणी काढली? पूर्वा. हा. दत्ता भाऊ, काही काम असेल तर सांगा. नको, आम्ही करतो. अहो असं काय करताय?
मित्राच्या लग्नाला हक्काने आलोय. आता हक्काने मला काम सांगा. काही काम आहे का? प्रसाद वाटायचा आहे का मी वाटतो? अरे तू नको काय करू, तू बस आराम कर. अरे मला जमणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? अरे सिरियसली सांगतो यार, मला सगळं येतं. ऑमलेट, भुर्जी पाव सगळं. अरे घरात पूजा हा. सॉरी गुरुजी, पण काही सांगा. कांदा चिरायचा असेल, लसूण सोलायची असेल, काही सांगा. मी आहे ना, मी करतो. बरा, मग तुम्ही एक काम करा. बोलो वहिनी. नाथाबरोबर जा आणि केळीची पानं आणा. नैवेद्याक लागतील ना? येस. अगो पण पांडुक सांगितलास ना. वय काय राहिलो काय माहित. मी आणतो. चला. हॅलो. घरात पूजा आहे, या तुम्ही मग. चला आपण पानं काढून जाऊया. चला चला. बरा झाला बाहेर गेला. जाऊन देता, तुम्ही कामाकडे लक्ष देवा. वहिनीनू पानं आणलंय. खयत रे मेल्या, तुका केळीची पानं आणूक सांगितले होते ना. केळीची पानं आणूक सांगितलेली, विसरलंय. इड्याची घेऊन इलय. मी मी आणतोय मी जाऊन आणतोय. आता काही नको, सांगितलेलं आणू. दत्तभाऊ पूजा ना. नाही, गणपती बसवता. गणपती नाही बसली पूजा. विसरले गुरुजी, दत्तभाऊ विसरले. अभिराम भाऊ आहेत ना, त्यांच्या लग्नाची पूजा. दत्तभाऊ माका पण नवरी वैया. माका पण नवरी वैया. खुल्या जा रे. सगळी तयारी झाली. जोडप्याला बोलवा पूजेला बसायला. पूर्वा जा जरा. काय करताय? का? आपलं लग्न तर झालंय ना. पण पूजा बाकी अजून. ठीक आहे. रात्री झोप लागली ना? हो. भीती नाही ना वाटली? घरात एवढी सगळी माणसं असताना कशाची भीती? मग कसं वाटतं या घरात आल्यावर? अगदी आपल्या घरात आल्यासारखं वाटतंय. देविका, हे घर तुझंच आहे. आणि ऐक, काही सांगावं असं वाटलं तर मला सांगायचं. आणि मी नसलो तर पूर्वाला सांगायचं. पण मनात गोष्टी ठेवायच्या नाही. टेन्शन घ्यायचं नाही. आता आपल्या घरात कसलं आलंय टेन्शन? तेही आहेच म्हणा. अभि काका, सॉरी, झालंय का? पूर्वा, अरे तुम्ही दोघं अजून इथेच आहात? चला, पूजेची सगळी तयारी झालीये. मी तयारच होतो. देविकालाच उशीर होत होता. अभि काका, देविकावर सगळे चिडलेत. लग्नाचा पहिला दिवस आहे, घरात पूजा आहे आणि अजून कशी आली नाही ही? काय सांगतेस? म्हणजे आई सुद्धा चिडलीये? हो मग, आई, बाबा, काका, आजी सगळे चिडलेत. अगं मी तयारच होते, फक्त नथ सापडत नव्हती म्हणून थांबले होते. अरे देवा, मग तर म्हणतील वस्तू सांभाळता येत नाही, संसार काय सांभाळणार? मला तर खूप टेन्शन आलंय. हो. हो का? पण तू मगाशीच म्हणाली ना, आपल्या घरात कसलं आलं टेन्शन? अहो पण ते तुम्ही दोघं का असता? अगं कोणी चिडलं नाहीये तुझ्यावर.
आम्ही थट्टा करत होतो तुझी. तुम्ही पण ना. बघितलं म्हणून म्हणतो टेन्शन घ्यायचं नाही. बर श्री व सौ अभिराम नाईक, चला आता, नाहीतर सगळे टेन्शन घेतील आपण अजून का नाही आलोय म्हणून. चल चला. किती छान दिसतेस ग. या बसा. गाठ मारा आणि नाव घ्यायचं बरं का. हो बर. भाजीत भाजी मेथीची, मी दत्ताराम रावांच्या प्रीतीची. विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः भवनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः. मी हाताला हात लावा किंवा अक्षता वर्गाला. लक्ष्मी चरणाभ्यां नमः. सर्वांना मोठ्यानं नमस्कार करा. ग्रंथ शक्विरोगजकरण कहा लंबोदर शिवगिटो विघ्नाशुगुणानि भा धूम्रके दुर्गान तीर्थो भालचंद्र उज्ञाना द्वारशी दानामणि यप्रेष्णान्वि. फार मजा येते हो इथे. मस्त आहे की तुमचं गाव. तुम्ही नाही जायत तुमच्या गावात? जातो की, पण माझं गाव कोकणात नाहीये. पण कोकणात यायला मला खूप आवडतं. तुम्ही इथे किती वर्ष काम करता? आता वर्ष कोणी मोजली हत, पण लय वर्ष झाली बघा. म्हणजे अण्णांपासून, म्हणजे अभिराम दादांच्या बाबांपासून. म्हणजे अभिरामला तुम्ही अंगा खांद्यावर खेळवलं असेल. वही तर. थांबा थांबा, मी का नाही तुमका नाही जमूच. अहो द्या इकडे. हा थांब. काय गो हे चाललं जायतून? मी नाही जाणार. वकिलांच्या बायलेक भेटल्याशिवाय माका भेटूच आहात त्यांका. हीच आहे ती. हिनच मारलाय त्यांना. सांग का मारलंस? का मारलंस तू? तूच म्हणाली होतीस ना बोललेलं खरं होतं म्हणून. मी नाही मारलंय त्यांका. तूच मारलायस. काय केलं होतं तुझं त्याने? आधी पण तूच वार केला होतास. तुझं वैर नायकांशी होतं ना, मग त्यांचा जीव का नाही घेतलास? यांच्या जीवावर का उठलीस? काय हवं होतं तुला? जमीन, दागिने मग मागायची होती ना नायकांची. माझ्या नवऱ्याचा जीव का घेतलास? आता कोण आहे मला? माझा आधार काढून घेतलास तू. सांग सांग, तूच मारलंस ना त्याला. सांग. आवरा स्वतः. मी नाही मारलंय त्यांका. मी काय नाही केलंय. मग कुणी केलंय सगळं? कोण आणखी यांच्या जीवावर उठले? जीवावर उठणारी लय हत, फक्त ती समोर येत नाही. हो सुसल्या जाग हो. जातय पण त्यांका भेटून. तुमका भेटू केलंय मी. माका माहित हा आपला माणूस गेल्यावर काय होत आता. ध्यायेत् सत्यं गुणातीतं गुणत्रयसमन्वितं लोकनाथं जोगिहं कौस्तुभाभरणं हरिं नीलवर्णं पीतवासं श्रीवत्सपदभूषितं गोविन्दं गोकुलानन्दं ब्रह्माद्यैरपि पूजनं. नमो भगवते नारायणाय. लक्ष्मीनारायणाभ्यां नमः.
बौद्धाय नमः कलकिने नमः नमो भगवते नारायण लक्ष्मणाभ्यां नमः तुलसीदलानि समर्पयामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं मृगिनारं सदा वसन्तु हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि नमो भगवते नारायण लक्ष्मणाभ्यां नमः जरा इकडे या. नायकांचा वाडा हाच ना?